नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. अधिवेशनाचा सगळा माहोल असल्यानंतर पत्रकारांशी बोलणं हा एक वेगळाच भाग असतो आणि त्यातून आत्ता माझ्याबरोबर देशोन्नतीचे सर्वाच आपण म्हणूयात. देशोन्नती पेपरबद्दलही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. इथला सगळ्यात मोठा पेपर म्हणून देशोन्नतीकडे बघितलं जातं. प्रामुख्याने शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा या भागामध्ये ज्या पद्धतीने आत्महत्यांचं सगळं प्रमाण आपण बघतो, हे सगळं पहिल्यांदी सरकारच्या समोर आणणं हे सगळं काम देशोन्नतीने केलेलं आहे. आणि त्यामुळे आज पोहरे साहेब आपल्याबरोबर आहेत. तेव्हा प्रश्न हाच आहे की हिवाळी अधिवेशन जे आहे, हे हिवाळी अधिवेशन प्रामुख्याने विदर्भातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, विदर्भातल्या सिंचनाचे प्रश्न आहेत. आणि त्यातून खरी पार्श्वभूमी अशी आहे की आत्ता अतिवृष्टी झाली, ज्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. या सगळ्या प्रश्नांकडे या अधिवेशनामध्ये बघणं हे गरजेचं होतं, पण तसं वातावरण हे दिसलं नाही. आणि त्यातून पुन्हा ज्या पद्धतीने विरोधकांनी देखील आक्रमक व्हायला पाहिजे होतं, विरोधक ते मुद्दे प्रामुख्याने उचलतानाही बघायला मिळत नाहीत. काय वाटतं? आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि तुम्ही जे ऑब्झर्व केलंय ते 100% बरोबर आहे, हे मी अगदी स्पष्टपणे कबूल करतो. गोष्ट अशी आहे की हे जे अधिवेशन इथं नागपूरला घेतलं जाते, हे कशासाठी घेतलं जातं तर आम्ही हा स्वतंत्र प्रांत होतो विदर्भ, आणि 1960ला आम्हाला फसवून यांनी सोबत जोडलं. आणि त्याच वेळेला हे ठरलं होतं की आम्हाला इथून मुंबई जी आहे ती 1000 किलोमीटर दूर पडते, त्याच्यामुळे आम्हाला हे शक्य नाही. तर त्यावेळेला असं ठरलं की आम्ही अख्खं मंत्रिमंडळ इथे येईल आणि तुमचे प्रश्न ऐकतील. 2-2 महिने इथं अधिवेशन चालायचं, ते दिवस होते. आणि सगळ्या प्रश्नांची त्यावेळेला तड लागायची. सुरुवातीच्या काळामध्ये बरं होतं, परंतु नंतर हळूहळू 2 महिन्याचं अधिवेशन आता एका आठवड्यावर येऊन ठेपलंय. तुम्हाला माहित आहे 2023 साली 2 वर्ष अगोदर मी याकरिता इथं दंगा केला होता. हाऊसमध्ये जाऊन मी पत्रकार गॅलरीमधून अक्षरशः शिवीगाळ गेली होती. सरकारची हिंमत नाही झाली की त्याच्यानंतर माझ्यावर हक्कभंग दाखल करायला पाहिजे होता, खरं म्हटलं म्हणजे. कारण हाऊसमधून बोलणे, शिवीगाळ करणे हा हक्कभंगाचा गुन्हा आहे आणि याची जाणीव असून मी केलं होतं. त्याचं कारण असं होतं की या सगळ्या संदर्भामध्ये कुठेतरी चर्चा व्हावी, हा सगळा प्रश्न कुठेतरी फोरफ्रंटला यावा अशी माझी त्या संदर्भात इच्छा होती. मात्र दुर्दैवाने त्यांनी माझ्यावर हक्कभंगही दाखल केला नाही, कारण सरकार हुशार आहे. त्यांना माहीत आहे की हक्कभंग दाखल केला म्हणजे हे कसं प्रकरण चिघडेल. हे अतिशय हुशार लोक आहेत. दुर्दैव याचा गोष्टीचं वाटते मला, आणि चीड याची आहे की या सगळ्या संदर्भामध्ये खरं म्हटलं म्हणजे आमचे जे विरोधी पक्ष, मी त्यांचा आवाज क्षीण आहे मला मान्य आहे, त्यांची संख्या कमी आहे हेही मला मान्य आहे. मात्र याचा अर्थ असा नव्हे की त्यांनी या संदर्भात गप्प राहावं. जेव्हा हे डिक्लेअर झालं की आठवड्याभराचं अधिवेशन आहे, त्यांनी याच विषयावर गदारोळ करायला पाहिजे होता. तो गदारोळ यांनी केलेला नाही. त्याच्यामुळे खरे दोषी हे आहेत. सत्ताधारी पक्ष कोंबडं झाकायचा प्रयत्न करणार आहे, आपण पहिले मान्य केलं पाहिजे. ते तर कसं आहे की दिशाभूल करणं हे त्यांचं कामच आहे. तुम्ही खऱ्या मुद्द्यावर येऊच नका, मुख्य प्रश्नांकडे लक्ष देऊच नका, याच्याकरता तर ते आटोकाट प्रयत्न करणारच आहेत. त्यांचं त्याच्यात काही चुकलेलं नाही. खरी चूक जी आहे ही विरोधी पक्षाची, म्हणजे जो आपला विपक्ष ज्याला म्हणतात त्यांची आहे. त्यातला कुठलाही आमदार या सगळ्या संदर्भामध्ये अंगाचा तीळपापड करताना, इथे आवाज करताना, घोषणा देतानाही मला साधा दिसला नाही. ना मंचावर दिसला, ना हाऊसमध्ये दिसला, आणि कुठे दिसला. त्यामुळे प्रश्न असा आहे की या सगळ्या संदर्भामध्ये तुम्ही जो सिंचनाचा प्रश्न निर्माण केलेला आहे, उपस्थित केला, विदर्भाच्या सगळ्यात जास्त देशामध्ये ज्या आत्महत्या होतात ज्याची दखल आम्ही 2001 साली घेतली, 2007 पर्यंत आम्ही हे मुद्दे उचलत होतो. शेवटी पंतप्रधान कार्यालयाने, मनमोहन सिंगांनी त्यावेळेला दखल घेतली. मला विशेष करून दिल्लीला बोलावलं. त्या सगळ्या संदर्भामध्ये 40 मिनिट या देशाच्या पंतप्रधानांनी एका छोट्या माझ्यासारख्या पत्रकाराला वेळ दिला. ती 40 मिनिटाची वेळ वाढून 2 तास 40 मिनिटं चर्चा झाली. 15 दिवसानंतर मी तर फक्त विदर्भाच्या शेतकऱ्यांचा प्रश्न आणि त्यांच्या कर्जमाफीसाठी गेलो होतो. त्या पंतप्रधानांनी पूर्ण देशातील शेतकऱ्यांची 72,000 कोटीची कर्जमाफी 2008ला केली. हा इतिहास झाला. त्याच्यानंतर गोष्ट अशी आहे की तुम्ही बघताय की ज्या पद्धतीने आत्महत्यांचा गदारोळ उठलेला आहे, हे सरकार कुठलं आहे सरकार माहिती आहे काय?
2013 साली हेच सरकार यांच्यामधलीच माणसं फडणवीस पासून तर पंकजा मुंडेपर्यंत असं म्हणून सत्तेवर आली की या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, त्या आत्महत्या नाही आहेत, त्या हत्या आहेत आणि या सरकारवर 302चे खटले दाखल करायला पाहिजे असं म्हणत सत्तेवर आलेलं हे सरकार आहे, एक लक्षात घ्या. आणि यांच्या काळामध्ये 2003ला फक्त 4 आत्महत्या प्रतिदिवस होत्या. आता त्या आत्महत्या 14वर आलेल्या आहेत. 3 पट आत्महत्यांची संख्या वाढलेली असताना हे बेशरम सरकार सत्ताधारी गप्प आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे या विषयावर विरोधी पक्ष सुद्धा गप्प आहे किंवा त्या गदारोळ करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये हे लोक किती काय म्हणतात त्याला असंवेदनशील आहेत हे अगदी त्याच्यामधून स्पष्ट होते. आता आपण टप्प्याटप्प्याने येऊयात एक एक मुद्द्याकडे. अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना 31,000 कोटीची आम्ही नुकसान भरपाई देऊ वगैरे वगैरे सरकार म्हटलं. त्यातले काही 18-19 रुपये 19,000 कोटी ते काही वाटप झालेले आहेत. पण तुम्हाला असं वाटतंय का की खरंच ही रक्कम योग्य आहे का? याच्यापेक्षा अधिक जे नुकसान झालंय ते भरून न येणारं नुकसान आहे. बिलकुल असं आहे. कधी नव्हे तेवढी अतिवृष्टी सध्या राज्यात नाही देशातही झाली आहे, अनेक प्रांतामध्ये झाली आहे. आणि NDRFची म्हणजे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंटची जी मदत मिळायला पाहिजे त्याच्यासाठी राज्य सरकारने जे तिथे अर्ज करायला पाहिजे किंवा मागणी करायला पाहिजे ती त्यांनी केलेली नाही. हे देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंग चौहाननी सरळ सांगितले आमच्याकडे प्रस्तावात आलेला नाही. त्याच्यामुळे हे सरकार किती निगरगट्ट आहे, असंवेदनशील आहे ही बाब एकतर स्पष्ट होते. मुख्यमंत्री निधीमध्ये 102 कोटी रुपये पडलेले आहेत. त्यापैकी त्यांनी फक्त 75,000 रुपये फक्त कुठल्या तरी शेतकऱ्याला थोडे बहुत दिलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट जी मदत त्यांनी दिलेली आहे ती ऊट के मुंह में जीरा हेच मी त्याच्यासाठी शब्द वापरेल. आणि ह्यालाही कारणीभूत मुळामध्ये विदर्भातले शेतकरी आहेत. पहिले हे समजून घ्या, मी त्यांना दोष देईल. गेले 12 वर्ष 2012 पासून लक्षात घ्या हेच मुख्यमंत्री फडणवीस, पंकजा मुंडे, पाशा पटेल रस्त्यावर होते आणि मागणी करत होते की सोयाबीनला 4,000चा भाव आहे त्याला 6,000 मिळाला पाहिजे, कापसाला 6,000चा भाव आहे तो 10,000 मिळाला पाहिजे. 12 वर्षापासून तेच भाव आजही मिळत आहेत. आणि 12 वर्षामध्ये एकाही शेतकऱ्याचा मोर्चा मी विधान भवनावर पाहिलेला नाही आहे. खरे दिवशी कोण आहेत? हे मुरदाड शेतकरी आहेत. ते मी तुम्हाला सांगतो या सगळ्या संदर्भामध्ये. पश्चिम महाराष्ट्राचा शेतकरी जो एकराला 80 टन ऊस घेतो, 3,500 विकतो, समजा 3-3.5 लाख रुपये मिळतात. लाख रुपये खर्च गेला तरी एकराला 2.5 लाख रुपये त्याला मिळतात. तरीही तो दरवर्षी रस्त्यावर उतरतो, आंदोलनं करतो, काही ना काही पदरात पाडून घेतोच. आज गेल्याही वर्षी त्यांनी केले, याही वर्षी आंदोलन उतरला. विदर्भाच्या शेतकऱ्याला एकराला 5 आणि 10 हजार सुद्धा उरत नाही तरीही तो रस्त्यावर येत नाही. आणि त्याच्यामुळे सुरू असलेल्या आत्महत्या ह्या बरोबर आहेत. ह्या अशा शेतकऱ्यांनी आत्महत्या करून मेलच पाहिजे इतक्या टोकाच्या मानसिकतेपर्यंत मी येऊन पोहोचलो आहे. या अधिवेशनाला जेव्हा 7 दिवस होतात, 7 दिवस अधिवेशन ठरतं, किमान त्या मुद्द्यावर तरी या देशातील राज्यातील शेतकऱ्यांनी पेटून उठायला पाहिजे होतं. आणि या मंत्र्यांना आमदारांना गावबंदी करायला पाहिजे होती. करतायत का? ते करत नाहीत. मोर्चे काढतायत का? रस्ते रोखतायत का? काहीही करत नाही आहेत. त्याच्यामुळे म्हणजे मनोज जरांगे पाटीलांनी ज्या पद्धतीने एक आरक्षणाच्या विषयावर पण त्यांनी मंत्र्यांना आम्ही फिरू देणार नाही किंवा मंत्र्यांना गावामध्ये येऊ देणार, ज्या पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली होती तशा पद्धतीची भूमिका घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? पण जरी ते वाटत असलं तरी तसं नेतृत्व आहे का? आज शेतकऱ्यांच्या पाठी उभं राहणारं नेतृत्व आहे का? नेतृत्व नाही असं नाही म्हणू शकत. नेते खूप आहेत. पण त्याला काय माहिती आहे की आता नुकतंच बच्चू कडू पण शेवटी काय मी त्यांच्यासोबत होतो, आलं लाखो 1.5 लाख शेतकरी दोन्ही बाजूनी जमा झाले. ऐन वेळेला पाऊस आला, शेतकऱ्यांची दानापान झाली, हे आपण एक मान्य केलं पाहिजे. शेतकरी येत नाहीत अशातलाही मुद्दा नाही, नेते नाहीत अशातलाही मुद्दा नाही. मात्र काय झालेलं आहे माहिती आहे का की ह्या एवढ्या दिवसांमध्ये इतक्या पद्धतीने दिशाभूल आणि गाजरं दाखवणं सुरू आहेत. आणि शेतकऱ्यांना कसं आहे बिचाऱ्यांना ते म्हणतात की बाबा कसं तरी मी नाही जेवण मिळत पूर्ण, पण कमीत कमी थोडा बहुत नाश्ता तरी मिळतो, एखादा आलूमुंडा भाता तरी मिळतो. म्हणजे 1,500 रुपये बहिणींना मिळतात. महिन्याला शेतकऱ्यांना 500 रुपये म्हणजे रोज 17 रुपये हे सरकार देतं. शेतकरी गलित गात्राने मेला आहे पूर्ण, हेही मला मान्य करतो. हे जे उतरत नाही त्याच्या मागं कारणीभूत एकच आहे साधं सरळ की
तो इतका गलित गात्र झालाय की त्याला आजच्या संध्याकाळची पडली की माझं काय होणार, कारण पैसा कुठूनही येत नाही आहे. त्याचा सोयाबीन कोणी विकत घेत नाही, त्याचा कापूस कोणी विकत घेत नाही, त्याला त्यांनी डिजिटलाइज करून घेतलं. तुमचा तेव्हाच घेणार आम्ही की जर तुम्ही त्याचं पीक पाणी केली असेल तर. अशा सगळ्या याच्यामध्ये हे सरकार फार हुशार आहे. लोकांना कसं गुंतवून ठेवावं, कशा पद्धतीने लोकांची दिशाभूल करावी याच्यात हे माहीर आहे. नाही, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, सरकार हुशार आहे. पण आज तुम्ही बच्चू कडूंचं नाव घेतलं. बच्चू कडूंनी शेतकरी त्यांच्या पाठीशी उभा राहिला, बच्चू कडूंनी आंदोलन केलं. पण काय झालं, जेव्हा सरकारकडे भेटायला गेले तेव्हा आंदोलन मागे घेतलं. मग सरकारने जून महिन्याची मुदत दिली. असं म्हणणं चूक आहे. मी आपल्याला इथं दुरुस्त करतो. गोष्ट काय झाली की लाखांनी शेतकरी जमा झाले. दुर्दैवाने इतका पाऊस आला की ज्या मैदानात ते बसले होते तिथं चिखलाने राडा झाला. शेतकरी बिचारे थोले. मात्र शेतकरी येत होते. प्रत्येक गावातून शेतकरी यायला निघाले होते. पंजाबला सुद्धा एक लक्षात घ्या, त्यांचा मोर्चा तिथं उठवला. पण त्याच्यानंतर लोक एवढे आले, त्या टीकेतने अश्रू काढले दोन आणि त्याच्यानंतर अख्खं पंजाब अख्खं हरियाणा उलटलं. तशाच पद्धतीने विदर्भातला शेतकरी यायला लागला होता. परंतु झालं काय, या सरकारने पुन्हा फसवलं शेतकऱ्यांच्या नेत्यांना. बच्चू कडू आणि आमचे सर्व शेतकरी नेते मुंबईला खरं म्हटलं मी मुंबईला जायला नको होतं म्हणून मी व्यक्तिगत त्याच्यात गेलो नाही, पहिले एक समजून घ्या. परंतु मी त्या मोर्चाला समर्थन द्यायसाठी ट्रॅक्टरवर बसून बच्चू कडू सोबत आलो. शेतकरी नेत्यांमध्ये फूट नाही हे दिसावं म्हणून मी मुद्दाम आलो. काही मुद्द्यावर आमचे मतभेद असतीलही, परंतु म्हणजे बच्चू कडू जो कुठं राजकारणी असेल बाजूला ठेवूया. मात्र मोर्चा निघाला, मोठा झाला, सरकारला घाम फुटला. बच्चू कडूंनी सरकारला खिंडीत गाठलं. 2 रस्ते रोखले. तुम्ही बघा, समृद्धी रोखला आणि बाकीचे जे काही अशा पद्धतीने प्लॅनिंग केलं. मात्र दुर्दैवाने तो पाऊस आल्यामुळे सगळं शेवटी जर लोकच मागे नाही असं दिसल्यानंतर बच्चू कडूंना मुंबईला जाण्याशिवाय, त्या नेत्यांना मुंबईला जाण्याशिवाय पर्याय नव्हता. सरकारने तिथं त्यांना फसवलं. 30 जूनचं आश्वासन दिलं आणि वेळ काढूपणा केलाय हे मान्य आहे. आता 30 जून काही फार दूर नाही आहे. 30 जूनला हे आणि ते करायचं नाही म्हणून त्यांनी आता सांगितलंच आहे की आमच्या वर्षभर शेतकऱ्यांचं कर्ज मागणार नाही. हे सगळं चालूच आहे तमाशे. त्याच्यासाठी त्यांनी जी समिती स्थापन केलेली आहे ती समिती आपण बघितलेली आहे. ती समिती म्हणजे अधिकाऱ्यांची समिती आहे आणि अधिकारी किती माहीर आहेत हे काही नवीन सांगायची गरज नाही आहे. त्यांचा वेळ काढूपणा हे चालूच आहे. परत जी समिती स्थापन केली त्याच्यामुळे एकही शेतकरी प्रतिनिधी नाही. म्हणजे ह्या अधिकाऱ्यांनाच केवळ अक्कल आहे का, त्याचं हेच हुशार आहेत का? हे सगळं दिसतंय लोकांना. लोक असं समजू नका की लोक मूर्ख आहेत. लोकांना दिसतंय की हे सगळं वेळ काढूपणा होतं. पण सरकारची सुद्धा मजबुरी आहे. त्यांना सुद्धा अधिकारीत फक्त मदतीला घ्यायचे आहेत. शेतकऱ्यांची त्यांना मदत किंवा डायरेक्शन नको आहे. कारण हे मुळामध्ये हरामखोर सरकार आहे. मी हरामखोर हा शब्द म्हणजे हराम म्हणजे फुकटचं खाणारं कमिशन खोर सरकार आलं लक्षात. एवढं सध्या सत्तेवर बसलेलं आहे. तो वेळ निघून गेला की सत्तेमध्ये यायचं तर लोकांची कामं करायला यायचं, शेतकऱ्यांची कामं करायला यायची. त्याच्याऐवजी आता माल लगाव, माल कमाव, कमिशन खोर. 40% 50% कमिशन गेलेलं आहे. अशी परिस्थिती आज देशात आणि राज्यात आहे. त्याच्यामुळे या लोकांकडून अपेक्षा ठेवणं हा मूर्खपणा आहे एवढं मी मानतो. बरं, तर यालाच जोडून म्हणजे आपण शेतीच्या विषयावर वगैरे बोललो. एकूण या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेता हा काही आपल्याला दिसला नाही, त्याची काही निवड झाली नाही. विरोधी पक्ष असं म्हणतायत की विरोधी पक्ष नेता निवडा आणि सरकार काही निवडत नाहीये. कसं पाहता या प्रश्न? तो सुद्धा राजकारणाचा भाग झाला ना साहेब. तुम्ही एक लक्षात घ्या, ही त्यांची किती मोठी चाल आहे की विरोधी पक्ष नेता निवडायचाच नाही म्हणून. याच्यावरही ते गदारोळ करायला पाहिजे. सगळ्यांनी एकत्रित येऊन की बाई आमचं सगळ्यांचं समर्थन याला करा म्हणून. माझं म्हणणं आहे की जितके हे दोषी आणि बदमाश आहेत तेवढेच हे सुद्धा दोषी आहेत विरोधी पक्ष. या लोकांना जर हे कळत नसेल, या सगळ्या पक्षांना जर हे कळत नसेल तर मी पक्षाच्या नेत्यांना सुद्धा आवाहन करतो की साहेब अजूनही सुधरा, नाही तर लोक तुम्हाला शोधून काढून खेटराने मारतील. एवढं मी सांगू इच्छितो. हे विरोधी पक्ष ची चाल आहे ती त्याच्याच सर ते यशस्वी ठरले आहेत ना. त्यांचं काय चुकलं आहे? त्यांना हाऊसमध्ये विरोध नकोच आहे. त्यांना नकोच आहे. त्यांना कुणीतरी नागडं करणारा मनुष्य नकोच आहे ना. मग त्याच्यापेक्षा हे बरं आहे ना, ते द्यायचंच नाही. त्यांनी मागच्या वेळेला हाऊसमध्ये राहुल गांधी यावर्षी झाले ज्या वेळेला, मागच्या वेळेला कुठं होता? केंद्रात नव्हता हो विरोधी पक्ष नेता. आता 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 आहे पण तिथेही तो कमजोर आहे. राहुल गांधी एकटा बोंबलतोय पण बाकी काँग्रेस पक्ष काय करतोय?
ज्या मुद्द्यांवर हे करायला पाहिजे तिथं तुम्ही बघताय ना 10 तास वंदे मातरमवर जर चर्चा होते इतक्या बाष्कळ मुद्द्यावर, आणि कोण काढतंय तर बीजेपी म्हणजेच RSS, ज्यांनी वंदे मातरम हे गाणं कधीच म्हटलं नाही, ते नमस्ते सदा वत्सलेवाले आहेत, त्यांना वंदे मातरमचं काही घेणं देणं नाही आहे, अशी माणसं करतात, दिशाभूल करतात. देशातील जनता आणि विरोधी पक्ष यांच्या ह्या चुका आहेत, ज्याच्यावर गदारोळ करायला पाहिजे त्याच्यावर न करता ते तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी मुद्द्यावर घेऊन जातात आणि तुम्ही भरकटता, हे चूक आहे. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी चर्चा केल्याबद्दल.